नमस्कार मित्रमंडळी. तर आपण पुन्हा एकदा घेऊन आलो आहे गाडीवरचा लॉग. तर लॉग बघा, ही बघा कसा एकदा काय लई बेकार वार लागत होतं. फार 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 मग काय मी मागं म्हणलो होतं बघा फिरायला जायचं. तर मी बारकीची एक ट्रिप प्लॅन केली, स्वतः सोलो ट्रिप, आणि निघालो बघा. तर तुम्हाला व्ह्यू बघा कसा झकासपैकी हिरवळ आहे सगळी. तर हिरवळ म्हणजे हिरवळ, ही घाट आहे बघा. त्या काकाला म्हणलं तर दमान जाऊ द्या, घाट लई दांडगा आहे, आंबे घाट आहे. तर मग काय जाऊया म्हणलं आपण पण हळूहळू शूटिंग करत. तर आलो बघा ही गारा आणि फारा फारा पवनचक्की बघा दिसते का. हां गाशी हिरवळ पण बघा, पवनचक्कीच बघू नका, हिरवळ पण चांगली. आणि काय झाडी काय डोंगर सगळे एकदम ओके. ही बघा आहे अजून एक पवनचक्की. मग काय हळूहळू जावं म्हणलं पवनचक्कीला बघत बघत. दिवस कसं जातात इकडं काय माहीत बाबा. तर बघा ही एकदम झाडी एकदम गडद आहे, वाहनं पण येते ती आदनं म्हणणं. हळूहळू व्हिडिओ काढत गेलो. मग काय व्ह्यू तर एक नंबर होता, म्हणजे ट्रिप प्लॅन केली तसं एकदम भारी वाटतं. तर समोर एक तर हे बघा शंभो शंकराचं मंदिर, हर हर महादेव. मग काय गाडीवरच म्हणलं आणि मग चाललो बघा. एकदम झकासपैकी छान असं वातावरण, पाऊस बिऊस नव्हता, ढगाळ वातावरण होतं, गार हवा होती. पण व्ह्यू बघितल्यावर छान वाटत होतं. हे बघा आमच्या भाचीच्या गावात आलो, ती पाऊस पडायला लागली झुलू 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 झुलू. ही बघा देवी खिंडी गाव, डोंगरा कुशीत बसलेलं. आणि मग काय भाचा म्हणला चला माझी शाळा दाखव. तर म्हणलं चल दाखव. ही बघा त्यांची शाळा, 4थीपर्यंत शाळा, आता गेली ती 5वी 6वीला. मग काही माने म्हणून कोण आहे त्यांच्या गावाचं, त्यांचं सारखं नाव काढते. ही बघा फिरायला लागली. पावसात भिजू नको म्हणलं तर म्हणते भिजू दे. म्हणलं बरं भिज बाबा, तुझं वय आहे भिजायचं वीज. तर म्हणलं शाळा बघून घेऊया. झकास केलं कार्यक्रम सगळा. आणि मग काय शाळा छान केलेली आहे. मग हे बघा मला म्हणते व्हिडिओ काढू नको बस कर की. लाजायला लागला आमचा भाचा. अगोदरच म्हणत होता भाचीचंच घेतली. ही बघा बोगदा 1996ला काम चालू झालं होतं, टेंबू सुपसा सिंचन. एकदम लई दांडगा बोगदा आहे बरं का. ह्यातनं डंपर खालनं ह्या बाजून त्या बाजूला जातात. 8 किलोमीटरचं भुयार आहे यात. घरनिकीतच निघतं इथनं गेलं डायरेक्ट. हे बघा कसलं आहे, पाणी चालू आहे बरं का इथं आता. मग म्हणलं चला बाद झालं जाव्या घरला. मग काय ये लागलो माघारी तर लागलं टिपकायला. याला म्हणलं आता घरी जास्त पाकच भिजून जाते वाटतं. मग म्हणलं थोवा ही बघा चालूच झालं. आईला म्हणलं पावसानं गाठलं शेवटी मला. मग म्हणलं आज शनिवार आहे, बाजार करायचा आहे, अजून असल्या परिस्थितीतच जावे, इथं थांबून काय सरळलं नाही. चला म्हणलं भिजली तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.